मस्त ताजे फटफटीत पापलेट मिळालेले. मग काय 2 चमचे मालवणी मसाला, हळद आणि मीठ आणि आलं लसूण कोथिंबीरचं वाटप आणि छान मुरवत ठेवले 15 ते 20 मिनिटं. मग एक कढई घेतली, तापत ठेवली, त्यात तेल टाकलं आणि सगळे तुकडे एक एक करून पसरवले. वा, काय मस्त सुगंध आणि घमघमाट येत होता. तुम्ही पण या गोष्टीची फॅमिली असालच ना. किती छान वास येतो मासे नुसते तेलात टाकले की. वा, खूप छान झाले. तर रेसिपी कंप्लीट नाही झाली आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले. मस्त तिखटासाठी अजून थोडा मसाला ऍड केला आणि सगळं कोथिंबीरचं वाटप ह्याच्यामध्ये ऍड करून एक 5 ते 7 मिनिटं फक्त उकळलं आणि हे पापलेटचं तिकलं तयार आहे. किती यमी आणि टेम्पटिंग दिसतंय ना हे. खरंच तुम्हालाही बघून तोंडाला पाणी सुटत असेल ना. मस्त इन्स्टंट रेसिपी आहे आणि इंधन आणि तेलाची बचत. कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही आवडली असेल तर.